जून महिन्यात मृगाचा पाऊस पडला. जांभया वाया सुरू झाल्या. हाराई कुंद्याच्या काशा वेचून वावर सपाळ होऊ लागली. काया फणाची गंज वावरात पेटू लागली. फासाचे गंज धुऱ्यावर येऊन पडले. शेणखताचा मारा होऊ लागला. त्याच वेळी शाळेच्या पोरांची लगबग वाढली. पहिल्या वर्गाची भरती सुरू झाली. सिरसोलीची शाळा 7वी पर्यंत. उखरड्याने 4थी पासून शाळा सोडली. तो कामाला जाऊ लागला. निदान सत्यपाल तरी शिकला पाहिजे म्हणून माय म्हणाली, सत्यपालले घेऊन जा शाळेत, पहिलीत नाव टाका त्याचं. त्याले धडाचे कपडे तर नाहीत व आणतो मी मागून. तुम्ही साऱ्या गावाचे कपडे शिवता आणि तुमच्याच लेकराले साजरे कपडे नाहीत. काय म्हणावं अशा माणसाले. घराजवळ एक भाटाचं घर होतं. तिच्या पोराला शिल्लक कपडे होते. त्या पोराचा सदरा मागून आणला. तिनेही आनंदाने दिला. थोडा मोठा झाला. तेच कपडे घालून सत्यपाल बापासोबत शाळेत गेला. सत्यपालचं नाव पहिलीत टाकलं गेलं. शाळा सुरू झाली. सत्यपाल उजळणी गिरू लागला. 12 खाली शिकू लागला. बापाने पांढऱ्या कपड्याचं दप्तर घरीच शिवून दिलं. एक पुस्तक आणि एक पाटी. चप्पल तर नसायचीच. तेव्हाचे शिक्षक कडक असायचे. गावातच भाड्याची खोली करून राहायची. शिक्षकांना गावात मान होता. गुरुजी आले की खेळणारे पोरं कोपऱ्यात लपत असत. आया बाया डोक्यावर पदर घेत असत. एखादा पोरगा जास्त उतला मातला तर मास्तर फोडून काढत. शाळेत बायस्कर गुरुजी कडक शिस्तीचे होते. पोरगा उन्हाळक्या करताना दिसला की ठोकला असं त्यांचं तंत्र असे. अभ्यास कर नाहीतर शाळा सोडून दे असा त्यांचा खाक्या होता. उकरडानं शाळा सोडली आणि गोळ्या बिस्किट विकायला लागला. अकोटवरून ब्रेड बिस्किट आणायचे आणि गावात विकायचे. थैली धरायला तो सोबत सत्यपालला न्यायचा. उकरडा पहिल्यापासून धोरणी. त्याला मायची शिकून होती. कमी भावात तो विकत नसे. आपण मेहनत करतो त्यावर 2 पैसे मिळालेच पाहिजे असा त्याचा अट्ठास असायचा. उकरडानं गावात भाजी विकली, कांदे विकले. त्याच्या सोबत राहून सत्यपालला व्यवहाराचं ज्ञान कळू लागलं. शिक्षणासोबतच व्यवहार ज्ञान असलं तरच माणूस आयुष्यात काहीतरी कमवू शकतो हे सुशीला मायचं तत्वज्ञान त्याच्या अंगी पुरतं भिनलं होतं. शेजारची अनासनीची जागा विक्रीस होती. हो नाही करता करता 500 रुपयात त्या जागेचा सौदा झाला. बुवांनी गोरं विकलं. काही पैसे उधार ठेवले. आता शिरसोली तिशनाथ बुवाची स्वतःची जागा झाली होती. पण बांधायची सोय नव्हती. आणायशी गावात बेलदार आले होते. मातीच्या भिंती उभारणे हा त्यांचा पिढीजात धंदा होता. उसनं करून बुवांनी त्यांना भिंती उभारण्याचं काम दिलं. चौकून भिंतीचे खांड उभारले गेले. बेलदाराचा हेला ओल्या मातीवर फिरू लागला. भिंती उभारण्यासाठी पय्या खोदला गेला. पण बेलदाराने मधातलं टिब्ब तसंच राहू दिलं. का हो भाऊ, हे टिब्ब कायले सोडलं, घेणा खंदून. मग 2 बेलदार भेटले. टिकासाने माता खोदला. 3-3.5 फूट खोल खोदल्यावर खनखन आवाज झाला. काहीतरी हाय शिपी बॉय तसा. पहा बरं काय होय. बेलदार खोदायला लागले. थोडंसं उकरल्यावर चांदीच्या नाण्याने भरलेला हांडा दिसला. बुवाच्या तोंडावर तेजी आली. बेलदार हिसे वाटीची भाषा करू लागले. इशनाथ बुवा, तुम्ही ओलसक न्या, सांगू नका कोणाले. माह्यात जागेत हांडा सापडला आणि मला एवढंच. लई हिस्से पडतात याच्यात, न्या पटकन. बुवांनी तो पट्ट्यात गुंडाळून अंजूफल कलदार घरी नेले. तोवर गावात माजून झालं होतं. त्या दिवशी गावात इलेक्शन होतं. हांड्याची बातमी गावभर पसरली. सारं गाव गोळा झालं. ज्या मातीच्या भिंती 4 फूट उभ्या केल्या होत्या त्यावर उभे राहून लोक पाहू लागले. लोकाच्या भाराने भिंती दबल्या. मग पोलीस पाटील, सरपंच आले. तेही आपला हिस्सा मागू लागले जो तो हांड्यावर टपून होता. इकडे ईशनाथ बुवा घरी आले. कलदार सुशीला माईजवळ दिले. तोवर ही बातमी सोयऱ्यांना कळली. त्यांनी मतलबासाठी सुशीला माईची वरवर सुरू केली. कोणीतरी पोलीस स्टेशनला हांडा सापडल्याचं कळवलं. ताबडतोब गावात पोलिसांची गाडी आली. त्यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला. कोण घरी कलदार नेले, चला आणा, सरकारी माल आहे तो. एक पोलीस गुरगावला. बेलदारांनी 2-4 कलदार ठेवून बाकीचं परत केलं. ईशनाथ बुवाशी चौकशी झाली. त्यांना हे फुकटाचं धन पचलं नाही. जे घरी नेलं ते वापस करावं लागलं.
तरी काही चत्र्या लोकांनी त्यात हात मारलाच होता. मोठ्याची चोरी दबून जाते आणि गरीबाचं उघड पडते. या न्यायानं स्वतःच्या जागेत हंडा सापडून ईशनाथ बुवाच्या वाट्याला काही आलं नाही. देव देते आणि कर्म नेते म्हणतात ते असं. सिरसोलीत ईशनाथ बुवाचं स्वतःचं घर झालं. 2 मातीच्या खोल्या बांधल्या. समोर अंगण, जागा रस्त्यावर होती. मायची घराची इच्छा पूर्ण झाली. इतके वर्ष दुसऱ्याच्या घरात राहिले, फुकट कपडे शिवून दिले, अरे रावी सहन केली. आता साधं सुधं असलं तरी हक्काचं घर झालं होतं. नव्या घराला काय काय सजव असं मायला वाटलं. अंगणात तुळस लावली, मरक्यात फुलझाडं लावली, कारल्याचे बेल लावली. दिवाळी तोंडावर आली. शेजाऱ्या पाजाऱ्याच्या पोरांनी नवे कपडे घेतले. ते पाहून उकरडाचं मन झुरलं. बाबा, आम्हाला पाहिजात नवे कपडे. मायला वाटलं घर सजवलं, आता पोरांनाही सजवावं. म्हणून ती म्हणाली, यंदा शिवून द्या त्याले नवे कपडे. दरसाल भाटाचे कपडे घालतात माही लेकर. मग बापानं दोघांना नवे कपडे शिवून दिले. वनमालाला फ्रॉक शिवून दिला. नव्या कपड्याची पोरांना भारी हौस. इतक्या वर्षात यंदाच नवे कपडे भेटले होते. दिवाळीच्या आदल्या दिवशीच नवे कपडे घालून दोघं भाऊ फिरू लागले. कपडे पाहून एक गल्लीतलं पोट्ट म्हणालं, तुमचेच आहेत की भाटाचे आहेत बे? ते ऐकून उकरडा चिडला, तुम्हीच पाहिले काय बे नवे कपडे? आम्हाला काय भेटत नाही? नवे शिवून दिले माया बापानं. मले तर 30 रुपयाचा आयता डरीत घेतला माया बापानं आणि फटाके घेतले. शेजारच्या पोरांनी फटाके आणले हे पाहून सत्यपालच्या मनात रुखरुख तयार झाली. तसाच तो घरी धावत गेला. मायला म्हणाला, आई व मले फटाके घेत नाहीस काय दिवाळीले? संत्यानं तर 5 रुपयाचे आणले. इकडे मायला 5 रुपये जड जात होते. ती म्हणाली, आणू दे, त्याचा बाप श्रीमंत आहे. मी लुंगी फटाके टिकले घेतो ना. काय ले रे बाबू, दुपट्यासाठी पैसे गमवाले पुरतात काय? तो फोडते, आपण पाहावं. आवाज आला बस झालं. मग मी काय करू व दिवाळीले? आगास दिवा कर. दोघं भाऊ मोठे कलाकार. पतंगाचे ताव आणून कमटीचा आकाश दिवा केला. बासा बांधून घरावर लावला. त्याच्यात तेलाचा दिवा लावला. आमराईतून आंब्याचे डाकोळे आणले. बाहेर बांधून घरावर डाकोळे लावले. दाराला तोरण बांधलं. माईनं रांगोळी काढली. फुलांनी घर सजवलं. आजूबाजूची पोरं येऊन घरावरचा आकाश दिवा पाहू लागले. मनात झुरू लागले, कारण तसा आकाश दिवा कुणाच्या घरावर नव्हता. काय आहे रे आज महादेवच्या घरी? भजन आहे, ये जा. रात्री शेजारी भजन सुरू झालं. त्या आवाजाने सत्यपाल भारावला. नकळत त्याची पावलं भजनाकडे वळली. 7-8 माणसं तबला पेटीवर तुकडोजी महाराजांचं भजन म्हणत होते. सबसे ऊंचा है धन, मेरा प्यारा वतन. एक जण ताला सुरात खंजरी वाजवत होता. सत्यपालचं ध्यान त्याच्यावरच होतं. त्याला खंजरीचं आकर्षण वाटलं. त्यातून निघणारा आवाज मोहिनी टाकून गेला. सत्यपाल एका जाडजूड माणसाच्या मागे जाऊन बसला. भजन रंगात आलं. 7-8 भजनी झाली. सत्यपालनं आपल्या डोक्यात भरून ठेवली. त्याच्या मागोमाग तोही ताल धरू लागला. भजनात गुंग झाला. खंजरीवाल्याच्या बाजूला 2 खंजऱ्या पडल्या होत्या. सत्यपालला वाटलं आपणही ताल धरावा, सुरात सूर मिसळावा, त्याच्या मागोमाग खंजरी वाजून पाहावी. म्हणून त्यानं हळूच एक खंजरी ओढली. खंजरीवर त्याची बोटे पडताच माणूस गरम झाला. ओ पोरा, ठेवते खंजरी खाली, चालला मोठा वाजवायले, चाल उठेतून. सत्यपाल हिरमुसला. त्याला रागही आला. दोघांनी त्याला बाहेर काढलं. लहानसं तोंड करून तो घरी आला. पंथीच्या उजेडात ईशनाथ बुवा तुरपाई करत होता. बाबा, मला काढून दिलं भजनातून. काहून रे? मी त्याच्या खंजरीला हात लावला होता. बरं बरं, सकाळी घरीच डपली करू आपण. दिवस निघताच सत्यपालनं गावातील कुंभार समाजाच्या मंजुरा मावशीच्या अंगणातून एक फुटलेली घागर आणली. खालचा भाग काढून टाकला. तिच्या तोंडावर कागद चिपकवला. काही वेळ उन्हात सुकू दिली. खंजरी तयार झाली. सत्यपालची कला पाहायला शेजारचे लहान पोरं गोळा झाले. गोलाकार बसले. मग सत्यपालनं डपली वाजवायला सुरुवात केली. रात्रीच्या गीताचे बोल त्याच्या कानात होतेच. सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना. माथे पे चंदन तिलक लगावे, माला गले में भारी, गरीबन की तो कदर न जाने, क्या बोलेगा बिहारी. पोरं मागून झील उठू लागली. भजन रंगात आलं. माय पाण्याची खेप घेऊन आली. पोराची कला पाहून तिलाही नवल आलं. ईशनाथ बुवाच्या तोंडावर हसू फुटलं. काही वेळानं कागद फाटला. डपलीचा ताल बिघडला.
त्याने दुसरा कागद लावला, तोही फुटला. सत्यपाल वैतागला. कागदाची टपली फुटतच असते बाबू, मग मला चांबड्याची करून द्या. देईन करून. बापानं लेकरू समजावलं. सत्यपालला भजनाचं वेळ लागलं. गावात कुठेही भजन असलं, कीर्तन असलं की तू जाऊन बसायचा. मग ते भजन असो की ढोलाचं भजन असो, सत्यपालची हाजरी चुकत नसे. गाण्याचे बोल तो पाठ करायचा. घरी आल्यावर टपराचा डबा वाजवून गाणे म्हणायचा. असं करता करता तुकडोजी महाराजांचे भजन, तुकाराम महाराजांचे अभंग त्याच्या तोंडपाठ झाली. अंगात मुरू लागले. शिक्षणासोबत त्याला एक नवी कला गवसली. मग एक दिवस ईशनाथ बुवानं पोराला खरोखरची लाकडी चमड्याची खंजिरी बनवून दिली. सत्यपाल खुश झाला. खंजिरीचे बोल अंगणात घुमू लागले. वेगवेगळे आवाज निघू लागले. त्या बाल कलाकाराचे बोट जादूसारखे खंजिरीवर नाचू लागले.